आता राजकीय बातम्यांकडे बातमी आहे भाजपच्या बैठकीची। कोर कमिटीची बैठक सलग दुसऱ्या दिवशी भाजपची पार पडली आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीवर बैठकीत मंथन करण्यात आले। तर विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे त्याचा फटका भाजपला बसल्याचं आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी भाजपने दिवसातून 2 वेळा बोलणाऱ्या प्रवक्त्यांचीच यादी आता जाहीर केली। यामध्ये सकाळी 9 वाजता आशिष शेलार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, दुपारी 4 वाजता सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाणांसह 15 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती आहे। आता आम्ही सांगितलंय की जो नरेटिव्ह तयार केलेला गेला फेक पद्धतीने लोकांच्या अत्यंत भावनांना हात घालून फेक नरेटिव्ह जो एस्टॅब्लिश झाला त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालं। आता तो विषय आम्ही मागे टाकलेला आहे। आम्ही आता विधानसभेच्या विजयाकडे पुढे एक पाऊल जात आहोत।